धर्माचा 11व्या शतकातील संदर्भ लावून संकुचित अर्थ लावण्यापेक्षा धर्माची नव्याने व्याख्या करावी, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले. विश्वशांती केंद्र आळंदी आणि माईट्स MIT पुणे यांच्या वतीने हजरत ख्वाजा गरीब नवाज अजमेर शरीफ यांच्या 800व्या उर्साचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवर एक दिवसीय सांप्रदायिक एकता परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. विश्वशांतीसाठी सुफी संत आणि वारकरी संत परंपरा यांचे योगदान हा या एक दिवसीय परिषदेचा विषय होता. अध्यक्षस्थानी धर्मतत्व चिंतक हजरत शेख बशीर अहमद बियाबानी हे होते. यावेळी नवी दिल्ली येथील द डे आफ्टरचे प्रमुख संपादक सुनील डांग, गांधीवादी विचारवंत डॉक्टर रामजी सिंग, आमदार उल्हास पवार, PA इनामदार HBP बापूसाहेब मोरे, शेख अहमद हुसेन, HBP गुरुबाबा औसेकर महाराज, हजरत अलहाज अब्दुल अजीज अब्दुल मुजीब, HBP रामेश्वर शास्त्री, रोशन दिलशाह सरगुरु, डॉक्टर सय्यद शहा, HBP प्रकाश महाराज जवंजाळ, सय्यद युसुफ इक्बाल ताजी हे उपस्थित होते. शिंदे म्हणाले, 80व्या दशकात आपण जाती आणि धर्मविरहित समाज निर्मितीकडे वाटचाल करत आहोत, असा एक आशेचा किरण निर्माण झाला होता. परंतु आजही जातीचा धर्माचा समाजमनावरील पगडा कायम आहे. प्रत्येक समाजातील थोर व्यक्तींनी त्यांच्या समाजाच्या प्रगतीसाठी जी मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत, त्या मार्गदर्शक तत्वांचा आपण खऱ्या अर्थाने अवलंब करतो का, याचे आत्मपरीक्षण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. 21व्या शतकात इंटरनेट, मोबाईल यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे. याच तंत्रज्ञानाच्या द्वारे मानवी मनाचे देखील एकीकरण कसे होईल या दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक आहे. बियाबानी म्हणाले, निरनिळ्या देवांची आराधना न करता एकाच ईश्वराची तन्मयतेने उपासना करावी, असे खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे. इस्लाम धर्माचाही तोच संदेश आहे. अल्लाह हा निर्गुण निराकार असून त्याला कोणतेही रूप नाही, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी धर्माचे मर्म ही पुस्तिका आणि परिषदेवर आधारित स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. एक ऐसा दीवाना आदमी है कि जो असली समाज सुधारने में लगा हुआ है, चाहे उनका जन्मगांव हो या इतनी बड़ी शिक्षा की एक यूनिवर्सिटी हो, वहां भी उन्होंने ये यज्ञ लगाया है. कि आदमी दीवाना होता है तभी ये काम होता है. वैसे उनको कोई दीवाना नहीं बोल सकते हैं. इतनी बड़ी इंस्टीट्यूट बनाई है, उसका विस्तार हुआ है. ऐसे आदमी को क्या जरूरी है ये सब करने की. आराम से बैठ जाते, राहुल जी को बोलते अभी तू चला, मैंने सब खड़ा करके दिया है और मैं माल लेके बैठा हूं. लेकिन नहीं, वो बड़े कष्टमय जीवन से ऊपर आए हैं. डॉक्टर पठान जी का जिक्र करते थे, खुद के बारे में नहीं बताते थे. जो आदमी को गरीबी क्या है मालूम है, जिस आदमी ने जीवन में कुछ सहन किया है, नीचे की जात, ऊपर की जात, ऊपर का धर्म, नीचे का धर्म, वही आदमी वो हटाने के लिए देखता है. और दूसरा जो होता है वो बढ़ाने को देखता है. कराट साहब, मैं उनके सर्वधर्म समभाव के प्रोग्राम में हमेशा जाते रहा हूं. उनके गांव भी गया था जहां जिक्र किया, यहाँ मस्जिद और मंदिर सामने सामने है. ये कठिन काम है, आसान नहीं है. पॉलिटिक्स में तभी से भगवान की कसम नहीं खाता हूं, गंभीरतापूर्वक प्रतिज्ञा करता हूं. भगवान की कसम खाओ और कुछ न कुछ करो और फिर उस भगवान को बदनाम करो. ये केवल एक ही नहीं, लेकिन हम चाहते थे कि इस देश में एक निरंतर अंतर है समाज में.
जाति जाति में बटा हुआ समाज है, धर्म धर्म में बटा हुआ समाज है, वो हट जाए और एक ऐसा समाज बने कि जहां कोई जाति नहीं और धर्म भी नहीं। लेकिन ये बनना मुश्किल है, न भारत में बनेगा न दुनिया में कहीं बनेगा। मेरा भ्रमण पूरे विश्व भर रहता है हमेशा, लेकिन बहुत अच्छी बात की हमारे रामजी सिंह जी ने। उन्होंने यहां मार्क्स की विचारों की भूमिका रखी और रामजी सिंह जी जब आप मार्क्स बोल रहे थे, वही काम गरीब नवाज जी ने किया है। क्यों गरीब नवाज कहते हैं उनको? वो गरीबों के बादशाह थे। अब उनके दरबार में कोई भी जाता है मत्था टेकने के लिए। साईं बाबा का भी वैसा ही है, वहां भी कोई भी जाता है, पता नहीं कौन थे साईं बाबा, न हिंदू थे मुसलमान थे, लेकिन गरीब नवाज के लिए इस देश में के तो जाते जाते हैं। लेकिन हमारे निकटतम देश के लोग भी यहां आते हैं। धर्मांतर होत नाही तोपर्यंत धर्म काय आहे हे कळणार नाही, कळायला पाहिजे। तुमच्या घरी लग्न ठरलेलं आहे, पत्रिका छापले गेलेले आहे, आता वाटणार तर तुम्ही फक्त आपल्या धर्मातच वाटताय का? सगळे तुमचे मित्र, सगळे मोठे मंडळींना, लहान मंडळी, कोणत्याही धर्माचे असो, तुम्ही ते पत्रिका वाटणार आणि ते आल्यानंतर तुम्हाला इतका आनंद होणार, अरे हे पण आले, हे पण आले। तुम्ही पळत जाऊन तुम्ही मिठी मारणार, मिठी प्रेमानेच मारणार। ज्यावेळी प्रेमाने मिठी मारले तर तिथे प्रेम निर्माण झाला। हा धर्म वेगळा, हा धर्म वेगळा। ज्यावेळी मिठी मारली, त्या दोन्ही धर्म एकत्र आले तर धर्मांतर झाला। धर्मांतर, धर्माधर्मामधील अंतर नाहीसे करणे म्हणजे धर्मांतर, धर्म बदली करणे नव्हे, धर्मांतर याला म्हणतात। धर्म अंतर नाही दिलेला आहे, धर्मांतर म्हणजे सर्व धर्मांना तुम्ही एकत्र आणा, याला धर्मांतर म्हणताय। आता भाषा म्हणजे धर्म नव्हे, वेशभूषा म्हणजे धर्म नव्हे,